बघत पुढची बातमी जालन्याच्या जागेबाबत आज अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे। तर आजच्याही या बैठकीत जालन्याच्या जागेबाबत कोणताही तोडगा निघालेला नाहीये, पण अर्जुन खोतकर यांचा बंडाचा पवित्रा कायमच आहे आणि त्यामुळे जालन्याची जागा भेटल्याशिवाय समाधान कसं होईल असं त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांना। दरम्यान उद्या औरंगाबादमध्ये एक बैठक होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहे आणि लढण्याबाबत मी आज अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दिला असून उद्याच्या बैठकीत काय तो अंतिम निर्णय होणार असल्याचं देखील यावेळी माध्यमांशी बोलताना खोतकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। समाधान तर सीट भेटल्याशिवाय समाधान कसं होईल? मी निश्चितपणे जागेवर आग्रही आहे। मी माननीय उद्धव साहेबांसमोर वारंवार ही जागा शिवसेनेची कशी निवडून येते हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माननीय उद्धव साहेबांनी उद्याचा मुख्यमंत्री महोदयासोबत त्याचं बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्री महोदय आणि उद्धव साहेब उद्या निर्णय घोषित करतील। उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत। मुख्यमंत्री महोदय माझी 1-2 बैठका आपल्या जालन्याच्या विषयावरती झालेल्या आहेत। दोन्ही बाजूनी मी जे विषय प्रस्ताव दिलेले आहेत, मैत्रीपूर्ण प्रस्ताव दिलेला आहे, मी लढण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, ही जागा शिवसेनेला घ्या हा विषय दिलेला आहे। त्यामुळे आता अंतिमता प्रस्ताव मी त्यांना आज दिला की बाबा तुम्ही मैत्रीपूर्ण काही करून घ्या। माननीय उद्धव साहेब या संदर्भाने मुख्यमंत्री महोदयाशी बोललेले आहेत। उद्या अंतिम मराठवाड्यामध्ये दोन्ही नेते भेटतात। मोदी मलाही तिथं बोलवलेलं आहे संभाजीनगर औरंगाबादला। उद्या सकाळी 11 वाजता हा निर्णय दरम्यान आज पंकजा मुंडे यांनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी उद्याच्या कार्यक्रमाबाबत चर्चा केल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं। बघूयात पंकजा नेमकं काय म्हणाल्यात। मी मराठवाड्याची समन्वयक आहे। उद्या मराठवाड्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे आणि यांची सभा आहे। त्या संदर्भामध्ये मी चर्चा करायला आणि उद्धवजींच्या सोबत उद्याच्या कार्यक्रमाची आणि काही आमच्या राजकीय चर्चा करण्यासाठी आले होते, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते। आमचे संबंध हे पक्षाच्या पलीकडचे आहेत, प्रेमाचे आहेत। लोकसभेला सामोरं जाताना बीड जिल्ह्यात जाण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद। तर एकूणच आज अर्जुन खोतकर यांनी घेतलेली मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट आणि न निघालेला तोडगा याच विषयी अधिक तपशील जाणून घेऊयात। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, खरं तर सकाळपासून मातोश्रीकडे लक्ष लागून राहिलं होतं, किमान आज तरी जालन्याच्या जागेवरती तोडगा निघेल असं वाटत होतं, मात्र तसं झालेलं नाहीये आणि आपला जो पवित्र आहे तो त्यांनी कायम ठेवलेला आहे खोतकरांनी। उद्या अंतिम निर्णय होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। नेमकं आता उद्या काय होणार? अगदी बरोबर। आज सकाळपासूनच मातोश्रीवरती खूप काही राजकीय घडामोडींना वेग आला होता। खास करून जालना लोकसभा मतदारसंघासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि तिथलाच जो वाद आहे जालना लोकसभा मतदारसंघाचा तो सोडवण्यासाठी मराठवाड्याचे जे युतीतले समन्वयक आहेत अर्जुन खोतकर आणि पंकजा मुंडे यांना थेट मातोश्रीवरती बोलवण्यात आलं होतं। मातोश्रीवरती स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक देखील झाली। या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर यांनी त्यांचे जे प्रस्ताव आहेत ते ठेवलेले आहेत। खास करून जालना लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू शकतो आणि तिथे मी जिंकू शकतो असा अर्जुन खोतकर यांचा जो प्रमुख प्रस्ताव आहे तो उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आलेला आहे। मात्र हा प्रस्ताव भाजप किती मान्य करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण हा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील दिलेला आहे आणि याच्यावरती अंतिम तोडगा जो आहे तो उद्या औरंगाबाद येथे होणार आहे। औरंगाबाद येथे उद्या युतीचा दुसरा मेळावा होणार आहे। औरंगाबाद आणि नाशिक येथे होणार आहे। मात्र औरंगाबादेतल्या मेळाव्यामध्येच रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांना समोरासमोर आणून दोघांचं मनोमिलन करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केले जाणार आहेत आणि त्या प्रयत्नांना अंतिम यश येते का हे उद्याच ठरणार आहे। अर्जुन खोतकर यांची नाराजगी आणि त्यांचं समाधान हे पूर्ण होईल का हा जे उत्तर आहे ते उद्याच निघू शकणार आहे। अगदी उदय, आणि या बातमीवरती असेच खरं तर तुम्ही लक्ष ठेवून राहा, वेळोवेळीची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।